उमेश पाटील आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत राष्ट्रवादीचे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। उमेशजी, स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। महत्त्वाचा असा निकाल दिलेला आहे राहुल नार्वेकर यांनी। शिवसेनेचं जे प्रकरण होतं तशाच प्रकारचं काहीसं हे प्रकरण राष्ट्रवादीचं देखील होतं। अपेक्षित होता का निकाल असाच येईल? हो, नाही अपेक्षित म्हणजे यामध्ये आम्हाला पूर्वीपासूनच माहित होतं की आमचं मेरिट चांगलं आहे आणि शेवटी मेरिट चांगलं असल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळतील याची खात्री असते आणि परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षेमध्ये आपण ज्या पद्धतीनं पेपर दिलेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला आपण त्याची खात्री देऊ शकतो। निश्चितपणे आम्हाला त्या संदर्भामध्ये समाधान आहे। आम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये जे काही निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आता इलेक्शन कमिशनचा आणि त्याच्यानंतर आता राहुल नार्वेकर साहेबांचा, त्याच्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत। अगदी उमेशजी, राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांचाच आहे असं जेव्हा निकालात राहुल नार्वेकर म्हणत होते त्याच वेळी त्यांनी आणखीन एक मुद्दा सांगितलाय जो म्हणजे सगळेच आमदार पात्र आहेत असं देखील म्हटलेलं आहे। तुमचं यावर काय म्हणणं आहे? एक लक्षात घ्या की अजून निकाल संपूर्ण आम्ही वाचलेला नाही, तो वाचल्यानंतर या संदर्भात सविस्तरपणे भाष्य करता येईल, परंतु आम्हाला काही कुणाला अपात्र करण्याच्या करताची काही नव्हती आणि तसा काही आमचा आग्रहही नव्हता। मुद्दा हा लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असतं, हा मुद्दा अधोरेखित झालेला आहे। लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि ह्याच्यामध्ये बहुमत ज्याच्याकडे असतं त्याच्याच बाजूने निकाल लागतात हे मात्र अधोरेखित झालेलं आहे। उमेशजी, सर्वोच्च लढाई लढू आता पुढे असं देखील आता राष्ट्रपकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेत्या मंडळींच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हटले ते? सर्वोच्च लढाई लढू, सर्वोच्च न्यायालयात आता पुढे जाऊ असं म्हणाले आहेत। एकतर आदी शिवसेनेचं प्रकरण देखील सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे, आता राष्ट्रपकडूनही हे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ असं त्यांचं म्हणणं आहे। निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, अशा वेळी तुमचं या संदर्भात एकूणच काय मत आहे? हे पहा, न्यायालयामध्ये जाण्याचा मार्ग सर्वांनाच खुला असतो। लोकशाहीमध्ये आपल्याकडे ज्या ज्या व्यवस्था यंत्रणा आहे त्या ठिकाणी न्याय मागण्याचा अधिकार असतो। ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ते ज्या पद्धतीनं बाजू मांडतील तशीच आम्ही देखील त्या ठिकाणी बाजू मांडू। सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला यश मिळेल, आम्हाला त्याची खात्री। उमेशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।